केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार 3 मार्च 2024 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यासाठी महानगरपालिका आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली कमिशनर टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली। देशात जानेवारी 2011 पासून पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही। गेली 20 वर्ष सातत्याने आपण सर्वांनी एकत्रितपणे जे अथक परिश्रम केले त्याचे हे फलित आहे। भारत देश पोलिओ मुक्त झालेला असला तरीही या आजाराचे पूर्ण उच्चाटन झालेले नाही आणि पोलिओचे रुग्ण आढळून येत असलेल्या देशांमधून या विषाणूची पुन्हा लागण होण्याचा धोका नाकारता येत नसल्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार 3 मार्च 2024 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे। या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने 3 मार्च रोजी राबवण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यासाठी महानगरपालिका आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। या अनुषंगाने आज महानगरपालिका मुख्यालय येथे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली कमिशनर टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली। यावेळी शहर अभियंता ए.बी. देशमुख, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर मुजीब सय्यद, आरोग्य अधिकारी तथा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे, समिती सदस्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, सीडीपीओ एकात्मिक बाल विकास प्रकल्प शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, यांत्रिकी विभाग वार्ड अधिकारी, प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, प्रतिनिधी एमजीएम कमलनयन बजाज, हेगडेवार रुग्णालय, सिग्मा युनायटेड रुग्णालय, अध्यक्ष नर्सिंग कॉलेज संघटना, प्रतिनिधी एनजीओ, रोटरी क्लब, इस्लामिक रिसर्च सेंटर, प्रतिनिधी एसटी परिवहन महामंडळ, विमानतळ प्राधिकरण प्रतिनिधी, प्रोझोन मॉल इत्यादींची उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने 3 मार्च 2024 रोजी संपूर्ण शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। यामध्ये शहराच्या 14,37,654 लोकसंख्येपैकी 0 ते 5 वर्ष वयोगटातील जवळपास 1,98,910 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे। यासाठी 41 रिपोर्टिंग युनिट वरती 55 आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। एकूण 689 पोलिओ बूथवर एकूण 2029 मनुष्यबळ द्वारे हे लसीकरण करण्यात येणार आहे। यामध्ये 22 मोबाईल पथके, 1 रात्री पथक, 125 ट्रान्झिट पथक, 564 घरोघरी जाणारे पथके, 123 पर्यवेक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे। या मोहिमेसाठी औरंगापुरा येथील डाटा सेंटर येथे कंट्रोल रूम असणार आहे। या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन पावत्या देण्यात येणार आहे। पोस्टर, बॅनर, ऑटो रिक्षावरील भोंग्यांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे। तसेच मंदिर, मस्जिद आणि इतर धार्मिक स्थळांवरून धर्मगुरू यांच्या मार्फत या मोहिमेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत। तसेच स्थानिक वर्तमानपत्रांद्वारे आणि रेडिओद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे। घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने घंटा गाडीवरती पल्स पोलिओ लसीकरण मोहीमबाबत जनजागृती करण्यासाठी जिंगल्स वाजवण्यात येणार आहे। शहरातील रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, विमानतळ, सिद्धार्थ उद्यान, बीबिका मकबरा, पानचक्की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एमजीएम रुग्णालय, नगरनाका, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन, प्रोझोन मॉल, डी मार्ट, रिलायन्स मॉल, जळगाव टी पॉइंट, नक्षत्रवाडी, वाल्मी नाका, पैठण रोड, नक्षत्रवाडी लिंक रोड, सेंट जॉन शाळा, आठवडी बाजार, महावीर चौकातील 4ही कोपरे, देवळाई चौक, बीड बायपास या ट्रान्झिट पॉइंटवर सुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे। या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे।